अमरावती जिल्ह्यात सहकार राजकारणाची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळणार आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह तब्बल 113 सहकारी संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल वाजण्याच्या तयारीत आहेत। सध्या जिल्हा परिषद निवडणुकीमुळे अ आणि ब वर्गातील संस्थांच्या निवडणुकीवर स्थगिती आहे। मात्र ही स्थगिती उठताच सहकार क्षेत्रात मोठी हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे जिल्हा बँकेचा कार्यकाळ ऑक्टोबर 2026 मध्ये संपत असल्याने एप्रिल-मे पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 113 संस्थांची निवडणूक लागणार आहे। यामध्ये ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग असे हे विभागणी आहे। यातल्या काही संस्थांच्या निवडणुका ह्या जिल्हा लेवलला, जिल्हा पातळीवरती ब वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका होतात। क वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका तालुका पातळीवर होतात आणि ड वर्गातल्याही ज्या संस्थांचं भागभांडवल अतिशय कमी आहे अशा संस्थांच्या निवडणुका तालुका पातळीवर घेतल्या जातात। जिल्ह्यामध्ये 2026 मध्ये 113 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। यातल्या सर्व संस्थांच्या निवडणुका ब वर्गातल्या म्हणजे ज्या विकास सेवा सोसायटी आहेत, नागरी पतसंस्था आहेत आणि ज्या तालुका लेवलच्या संघ यासारख्याच्या निवडणुका या जिल्हा पातळीवरून घेतल्या जातात आणि ज्या संस्थांच्या निवडणुका ह्या त्यांच्या सभासदापुरत्याच तालुका लेवलला मर्यादित असतात, त्या तालुका लेवलला क वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात। याच्यामध्ये सुशिक्षित, बेरोजगार ज्या हाऊसिंग सोसायट्या या ई वर्गामध्ये मोडल्या जातात। हाऊसिंग सोसायटींच्या निवडणुका ह्या त्या संस्थेच्या सभासदामार्फत घेतल्या जातात आणि एकूण हा जो जिल्ह्याचा कार्यक्रम आहे 113 संस्थांच्या निवडणुका याच्यात मोठ्या संस्था फारशा